आज एक ना जबरदस्त भयानक असा सीन झाला, तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? मी सुषमा कोकणचीराणी या माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज संडे आहे आणि मी मसाला तयार करत होती. म्हणजे कोकणात त्याला गोडा मसाला बोलतात किंवा काळा मसालासुद्धा आपण बोलतो. तर आधी खोबरा किसून भाजून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घेतले. सगळे नाही घेतलेले आहेत, अर्धे घेतलेले आहेत. कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे, कोथिंबीरसुद्धा, आणि कोथिंबीर नंतरसुद्धा आपण ॲड करणार आहोत. इकडे ही डाळ बनवलेली आहे. त्याच्यामध्येच पनूला लागली भूक आणि पनू म्हणतो मला मम्मी जेवायला द्या आता. तर भाजी बनवायची बाकी होती, पण तो म्हणायला लागला की नाही, मला डाळ भात दे, गरम गरम चालेल, मला काही हरकत नाही. तर मी त्याला डाळ भात द्यायला गेली आणि बाजूलाच खोबऱ्याचा ताट भरलेला होता. ताटात भात घेऊन मी साईडला ठेवून दिला आणि कांदा एक साईडला भाजत होती, तर त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं होतं. कारण कांदा आधी कच्चा मी भाजून घेतला होता आणि नंतर तेल ॲड करते. तर ते कांदा भाताच्या नादामध्ये मी चुकून भाताचं ताट उचललं, खोबऱ्याचं ताट उचललं आणि त्याच्यामध्ये डाळ ओतणार होती. तितक्यात प्रणयने पाहिलं आणि जोरात हसायला लागला. मलासुद्धा फार हसायला आलं, पण ते माझ्याकडे नकळत चुकून झालं. तर हा मोठा किस्सा आज झाला होता. माझी एवढी मेहनत पाण्यामध्ये गेली असती, कारण जर एवढ्या खोबऱ्यामध्ये डाळ मिक्स झाली असती तर बापरे, डाळ खोबरा झाला असता पूर्ण. तर आज हा मसाला बनवत असताना असा किस्सा झाला ना, मला फार हसायला आलं आणि प्रणय तेवढ्या जोरजोराने हसत होता. तर मी हा मसाला बनवून घेतलेला आहे, छान भाजून घेतलेला आहे. त्याला मस्तपैकी छान थंड होऊन दिलं पूर्णपणे. म्हणजे कांदा खोबरा तर लगेच थंड होतो, बट कांदा लगेच थंड होत नाही. तर कोथिंबीरसुद्धा तेलामध्ये छान भाजून घेतली आणि अशा प्रकारे हा गोडा मसाला सुका बनवलेला आहे. याच्यामध्ये मी ऑइल बिलकुलसुद्धा ॲड नाही केलेला आहे आणि छान असा सुका मसाला वाटून घेतलेला आहे. हा मसाला छान थंड झाल्यानंतर एक जीव करायचा आहे, म्हणजे मिक्स करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा बाहेर ठेवलं तरी काही हरकत नाही. बाहेर ठेवतो तर 2-3 दिवसासाठी हा मसाला राहू शकतो किंवा 4-5 दिवस. पण याच्यामध्ये खडे मीठ ॲड करायचं आहे, आपला बारीक मीठ नाही. आणि तो मीठ पूर्ण मसाला थंड झाल्यानंतर ॲड करायचा आहे, गरम गरम नाही. तर आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि अशीच आपली व्हिडिओ बघत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून बनवत आहे. थँक्यू सो मच.